बाबासाहेब, तुम्ही का हसता? त्यावेळेस बाबासाहेब उत्तर देतात, आजपर्यंत राजा जन्माला यायचा तो म्हणजे राणीच्या पोटातून. आजपर्यंत राजा जन्माला यायचा तो म्हणजे राणीच्या पोटातून. परंतु आजपासून राजा जन्माला येईल, परंतु तो कोण्या राणीच्या पोटातून नाही, तर तो जन्माला येईल सामान्यांनी दिलेल्या मतदानाच्या पेटीतूनच जन्मेल. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या कामाचं ठीक झाल्यासारखं वाटत होतं. मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया. मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया. इस संविधान का चमत्कार तो देखो दोस्तों, चाय बेचने वाला भी इस देश का पंतप्रधान बन गया. चाय बेचने वाला भी इस देश का पंतप्रधान बन गया. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लिहून पूर्ण झालं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसले होते. त्यांच्या भेटीसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख तेथे येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंजाबरावांना म्हणतात, मी जरा फेरफटका मारून येतो, तोपर्यंत तुम्ही हे संविधान चेक करा. याच्यामध्ये काय चुका आहेत का ते मला सांगा. आणि बाबासाहेब फेरफटका मारण्यासाठी निघून गेले. बाबासाहेब फेरफटका मारून येतात आणि बघतात तर पंजाबराव देशमुख रडत होते. बाबासाहेब त्यांच्या जवळ गेले आणि विचारलं, तुम्ही काय रडता? त्यावेळेस पंजाबराव देशमुख